अमीन लामाते सरांचा सन्मान, त्यानंतर आमचे तलोजा मजकूरचे प्रवीणदादा पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. प्रवीणदादा यस, मॅच संपल्यानंतर त्यांचा सन्मान केला जाईल. थँक्यू. तर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजानी क्रिकेट संघ घोट आणि बालाशेठ धुमाळ या स्पर्धेचे आयोजक आहेत, यांच्या वतीने स्वागत. सामना स्टार्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण टेंबे. थँक्यू योगेश मडवी सर. गाथा 11 तलोजा मजकूर वॉन द टॉस अँड चूज टू फिल्डिंग. सुरुवात झाली आहे, फुलटॉस बॉल दिशा दिली डीप बॅकवर्ड पॉइंट कडे, सीमा पार 4 रन. जानमान इथलं संघ बॅटिंग करतोय. अंडर 90 24 कॅरेट गोल्ड. ओ व्हॉट अ शॉट लाईक दॅट. मॅक्झिमम प्रोफेशनल क्लास, मॅग्निफिसेंट बॅकवर्ड स्क्वेअर सीमा पार षटकार. षटकाराला 200 रुपये आहेत. आता 200 जमा झाले सोन्यासाठी. 24 कॅरेट गोल्ड अंडर 90चा जादूगर त्याला आम्ही म्हणतो, परंतु अजून एक पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार इथलंच संघाच्या बॅटरने मारले तर विलास पावशे आणि अरविंद चौधरी यांच्याकडून 5000 दिले जातील. तर राजेश पाटील आणि हेमंतदा पाटील युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात. इथे ग्राउंडवरती मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. त्यांच्या वतीनं या ठिकाणी संघ तलोजा मजकूरला शुभेच्छा. तेजस मात्रे संघाचा संघनायक जानमान इथलं संघाला तो लीड करतो. स्ट्राईक एंडला सलामी जोडी. बॉल तयार. ब्रह्मराजेचं स्वागत सुरू आहे. भव्य दिव्य दोन्ही बॅटर तुटून पडले ब्रह्मावरती. बॉल सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार चौकार. मुलगी काय ती कॅप्टन आपण लगेच जॉईन व्हा, कारण यानंतर विनर लढत होणार आहे. रिडगर विरुद्ध पडले अशा प्रकारे लढत होणार आहे. दोन्ही संघ कुठेही जायचं नाहीये. लगेचच टॉस साठी आपण संपर्क करायचा आहे. पडले संघ आणि रिडगर संघ. कॅप्टन 5 चेंडू मध्ये 15 धावा, 2 चौकार, 1 षटकार लागला. ब्रह्मराजे महत्वाचा गोलंदाज आहे तलोजा मजकूर संघाचा. त्याच्यावरती हल्ले चढवलेत नितला संघाने. तेजस मात्रे कॅप्टन ऑन साईडला. पॉइंटच्या वरून कवचा खेळाडू समोर जरा डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल गेला. 3 फिल्डर एका चेंडू मागे. तिघांमध्ये रेस लागली आणि तिथे 3 धावा पूर्ण झाल्यात. शेवटच्या बॉलवर 3 धावा. पहिला षटक समाप्त. धाव फलकावरती 18-0 गडी बाद. आज महागुरूंची भूमिका योगेश मडवी सर सध्या सांभाळतायत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या जे शब्द आहेत ते योगेश मडवीच्या मुखातून थोडे बाहेर पडत आहेत. 18-0. यानंतर विनरची लढत होणार याची नोंद घ्या आपण. त्यामुळे पहिला सामना दुसरा सामना काय जबरदस्त झाला बघा. दोन्ही सामन्यामध्ये 2 चेंडू 12 धावा आम्ही पाहिल्या. एका सामन्यामध्ये पेंदर संघाला 2 चेंडू 12 काढायचे होते आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण इथे पाहिला ऑपोजिशन संघ सिद्धी करवलेला 2 चेंडू 12 काढायच्या होत्या. 2 सामन्यामध्ये 2 चेंडू 12चं समीकरण पाहिलं. यस योगेश. तर बघा, कोणत्याही खेळाडूनं जर या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी केली तर त्याला बापू ग्रुप घोडगाव यांच्या वतीनं 3000 रुपयाचं प्राइज देण्यात येणार आहे. 18-0 तलोजा मजकूर संघाचा गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय प्रथमेश. ब्रह्मराजेला 18 धावा लागल्या, त्यामुळे प्रथमेशला कमी धावेंची ओव्हर करावीच लागेल. कारण जर इथे धावांचा पाऊस पडला तर इथलाच संघ मला वाटतं 70-80 धावा लावू शकतो स्कोरबोर्डवर. इथे कमबॅक करायला लागेल प्रथमेशला. ही महत्त्वाची ओव्हर आहे. P1 मध्ये 18 आल्या. P2 सुरू झालाय. पॉवर प्ले नंबर 2. कॅप्टन प्रोफेशनल फटका मारला. लेदर क्रिकेटचा फटका. ओ हो, काय फटकेबाजी आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला कव्हरमध्ये 4 रन. संघर्ष रडवतो तुमचं आयुष्य घडवतो. संघर्ष करतो कॅप्टन सेनापती तेजस.
मागे ठेवलं टप्पा, लेन चांगली होती, पिकअप करू शकला नाही तेजस, त्याला आडव्या बॅटने मारायचा होता. 0 या बॉलवरती आल्यात. पहिला डॉट बॉल आत्ता आपण पहिल्यांदा पाहिला. 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत धावा पाहिल्या तर धावफलकावरती 22 धावा. खूप चांगल्या धावा झाल्यात आत्तापर्यंत डबल दुरी. जहानबाद इथला संघ यावरची एक भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोन्या पावशे, तेजस असतील, अविनाश त्यांचा एक नामांकित बॉलर देखील आहे. सन्मान दिला या बॉलला, कारण 22 धावा बनल्यात. अशा वेळी एक धाव देखील महत्त्वाची असेल. एखादी सिंगल घेतली हरकत नाही, परंतु विकेट वाचवून इथला संघ इथे खेळण्याचा प्रयत्न करेल. आणि ऑपोजिटला तलोजा मजकूर संघ तोही कमी नाही आहे. दोन्ही संघाचा ड्रेस कोड एकाच रंगाचा पाहायला मिळतो, त्यामुळे खेळाडूंनी तोच रंग ब्लॅक चॉईस केलाय. रक्षित आयुर्वेदिक फ्रेंड्स कॉर्म यांचं देखील चांगलं योगदान आहे. 100% आयुर्वेदिक उपचार त्यांच्याकडून दिलं जाईल. ऑन स्क्रीनवरती ही जाहिरात आपण पाहतो. बॉल तयार, प्रथमेश. इनसाइड आउट, शॉट ऑफ द नाइट, क्लास, मॅग्निफिसेंट, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. 24 कॅरेट गोल्ड, सोन्या, चौकार. खेळाडूच्या डावावरती आहेत. 19 वर्षाचा खेळाडू, कमी वयामध्ये त्याने 4 बाईक जिंकल्यात. भविष्यामध्ये हा केतन मात्रे बनवू शकतो कदाचित. अनेक खेळाडू बायकरमॅन बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. 15-20 वर्षे क्रिकेट केले, परंतु त्यांना एक बाईक अजूनही भेटली नाही. प्रयत्न चालू आहेत, परंतु या खेळाडूने 19 वर्षामध्ये 4 बाईक जिंकलेत. तो सोन्या पावशे आणि इथलं संघाचं नाव त्याने नेहमी रोशन केलंय. तर या ठिकाणी बघा काही क्षणातच आगमन होणार आहे, ज्यांच्या वतीनं स्पर्धेला मित्रो तब्बल 51,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूप लाभले. ते निधी महेश दादा निलेश दादा पाटील यांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक अधिक स्वागत. शेवटचा बॉल, क्लास फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन. अंतिम बॉल वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीने. यस योगेश. तर याच दरम्यान बघा विधी निलेश दादा पाटील घोडगाव यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धेला 51,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांच्यासोबत आमचे कबीर सवलाराम पाटील सिद्धी करवले यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 28-0 गडी बाद. पहिल्या शतकामध्ये धावा इथे आल्या तब्बल आपण पाहिलं तर 18 आणि या शतकामध्ये 10. बघा या ठिकाणी विधीचं स्वागत केलं जात आहे फटाक्यांच्या आतिषबाजीनं. कारण या स्पर्धेला त्यांच्या वतीनं 51,000 रुपये आलेत. कुली कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा अपरंपार. विधीचं स्वागत केलं जाते बघा फटाक्यांच्या आतिषबाजीनं. फटाक्याची आतिषबाजी आणि पाहुण्यांचं स्वागत त्या आतिषबाजीने आयोजकाने मंचावरती केलं. 2 षटकाचा खेळ संपलाय. 0 गडी बाद, 28 धावा. जय हनुमान डिस्प्लेस. तलोजा मजकूर संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांची गोलंदाजी सध्या एवढी चांगली या 2 ओव्हरमध्ये झाली नाहीये. आता गोलंदाजीसाठी दुसरा स्पेल करणारा ब्रह्मा राजे, त्याच्याकडे जबाबदारी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ब्रह्माने ज्या चुका केल्या आता त्या नाही केल्या तर अतिउत्तम होणार, कारण त्याला आता कमबॅक करायचं आहे. क्या बात आहे. असं वाटतंय की घोट गावात दिवाळी साजरी केली जाते. इतके जोरदार फटाक्याचे आतिषबाजी सध्या सुरू आहे. 28-0 मॅच ऑन. तिसरा सामना आपल्या भेटीसाठी इथं पाहायला मिळतो. मागील 2 सामन्याचा इतिहास पाहिला. 2-12 शेवटला राहिले होते. दोन्ही वेळेला डिपेंड झाले आणि गोलंदाजीच्या जोरावर 2 संघाने सामने जिंकले. एक होता रिडगर आणि दुसरा होता तो म्हणजे पडलेगाव. ब्रह्मराजे इनसाइड आउट खेळायचा होता. रिव्हर्स स्विच हिट, शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. थर्ड मॅन सीमा पार. दर्जेदार सोन्या पावशेचा सोन्यासारखा षटकार. लगातार 2 षटकार आले तरीही खेळाडूला पारितोषिक विलास पावशे आणि अरविंद चौधरी साहेबांकडून असेल 2000. एक मारलाय, अजून एक पाहिजे. काय फटका होता, शॉट ऑफ द नाईट.
24 कॅरेट गोल्ड सोन्या पावशे चमकलाय. चमकदार कामगिरी, कमी वयामध्ये नामांकित. इथे पाहिलं जाईल. पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता स्विच हिट, मात्र यावेळी प्रयत्न अपुरे राहिले. लाईट लेन थोडी खराब चांगली राहिली आणि बॅटरची लेन थोडी खराब झाली. डॉट बॉल. ब्रह्मा राजे षटकार लागला त्याला पहिल्या बॉलवरती. आता डॉट बॉल कमबॅक झालं ब्रह्माचं. शॉर्ट बॉल हुक केलाय, गॅप शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन, चौकार आणि षटकारांचा पाऊस. शेवटच्या रात्री बनेल मला वाटतं आजचा उच्चांक 38 वरती 0. ब्रह्मा राजेला प्रचंड मार बसलाय ज्या पद्धतीने तो शॉर्ट बॉल करतोय. यॉर्कर बॉल टाकलाय, थोडा पुढे ठेवला, लाईन थोडी चेंज केली आणि या चेंडूसाठी ब्रह्मा ओळखला जातो. ब्रह्माने आत्ता कमबॅक केलंय. षटकार डॉट बॉल, चौकार डॉट बॉल, हे 4 चेंडूचं समीकरण राहिलं. 2 बॉल डॉट केलेत. त्याने 10 रन दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 18 दिल्या होत्या. आत्तापर्यंत त्याने 28 धावा दिल्यात. 10 बॉलमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. सेकंड स्पेल करतो ब्रह्मा राजे. तर याच दरम्यान किरण शेठ भगवान पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती. हेलिकॉप्टर मारायचा होता ऑन साईडला स्ट्रेट हिट. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव, 2चा प्रयत्न होणार नाही. फंबलिंग झाली आहे, पूर्ण केल्या 2 धावा शेवटच्या बॉलवरती. आणि इथे पाहता पाहता 5वा बॉल होता. 5 चेंडूमध्ये धाव फलकावरती 40 धावा. काय जबरदस्त खेळ राहिलाय जय हनुमान नितलस संघाचा. अफलातून फलंदाजी, पार्टनरशिप 50च्या जवळ पोहोचली या मॅच मध्ये. एक चेंडूचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 3, 40 धावा. व्हॉट अ मॅच. ओ काय फटका आहे. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. शतरक्षक 3 धावतायत. चांगलं प्रयत्न झालं. कॅच ड्रॉप झाली परंतु प्रयत्न चांगले होते आणि इथे धावा घेतल्या तब्बल 3. दुसऱ्यांदा 3 धावा घेतल्यात. 43. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 लॉस ऑफ 0. ही बॅटिंग आवडली. दोघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 43 धावांची पार्टनरशिप 3 ओव्हरमध्ये. यानंतर बघा विनर विनर लढत होणार आहे. टीम छोटा सर्जा 11 रिडगर आणि त्याला फाईट करेल सानवी एंटरप्राइजेस. आता सानवी 11 संघ पडले. दोन्ही संघ कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. खरं तर विधी निलेश शेठ पाटील घोडगाव यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेला तब्बल 51,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत त्यांचे मामा कबीर पाटील सिद्धी करवले. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 43 धावा. सध्या करंट रन रेट सुरू आहे 14.33 धाव्यांचं. या रन रेटने हा संघ पुढे गेला तर 70 गाठू शकतो जय हनुमान नितलस संघ. व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदी आली आणि त्या पाहुण्याचं स्वागत करताना आमचे महागुरू योगेश मडवी सर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्यावरती आज फायनलची एक मोठी जबाबदारी इथे असेल. खूप चांगली मेहनत योगेश मडवी असतील, त्यांची देखील साई राजे हे देखील सातत्याने या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आणि बालादादांचं प्रेम दोघांवरती मला प्रचंड पाहायला मिळतंय. 43 सोन्या पावशे 31 वरती खेळतोय. 19 धावांचं अंतर आहे. 50 साठी त्याला टॅप केला या बॉलला, पंच केला, चॉप केलं या बॉलला. ऑन साईडला बॉल गेला लॉंग ऑफकडे. कव्हरचा फिल्डर समोर येतोय. परफेक्ट रनिंग. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाव फलकावरती 45 धावा. MRDCचे 2 संघ ताकदवर संघ पाहायला मिळतात. एका बाजूला जय हनुमान नितलस संघ
आणि त्यांच्या विरोधात संघ आपण इथे पाहिला गाथा 11 तलोजा मजकूर. मॅच ऑन 45. काय सामना रंगलाय. सलामी जोडी पार्टनरशिप 45 धावांची. दोघांनी अफलातून बॅटिंग केली. रंगतदार सामना. गुड बॉलिंग, परफेक्ट बॉल. लाईन मध्ये होता, लेंथ चांगली होती. पिक करण्याचा प्रयत्न फेल झाला. डॉट बॉल. कालराम शेठ पावशा आणि ज्ञानेश्वर दरे साहेबांकडून 3 षटकाराला 5,000 नितला संघाच्या फलंदाजांना दिले जातील आणि विलास पावशा, अरविंद चौधरी यांच्याकडून देखील 3 षटकाराला 5,000 तब्बल 10,000 हॅट्रिक षटकाराला दिले जातील. बॉल तयार. स्टेप आउट ऑन द राईट ऑफ द मार्क. पुढे येऊन बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार. 4 रन. मुलगी काय ती चेंडू 37 धाब्यावरती खेळतोय. बघा प्रवीण, टाइम अलर्ट आहे. दोन्ही संघाला सूचना द्या आपण. 16-37. कमी गतीत टाकलेला बॉल. व्हेरिएशन होता. कटर बॉल टाकला बॉलरने आणि इथे रिव्हर्स शॉट अटेम्प्ट अनसक्सेसफुल राहिला. 22 मध्ये 1 धाव आली आहे. 1 रनने धाव फलकावरती. 51 धावा. 50. पार्टनरशिप. टाळ्या. नॉट आउट. 50 धावांची पार्टनरशिप राहिली. बहरदार कामगिरी राहिली. साझेदारी आपण त्याला म्हणूया क्रिकेटमध्ये. आणि A1 जोडी आहे सध्या तरी नितला संघाची. तेजस म्हात्रे आणि सोन्या पावशे. चांगली बॅटिंग केली आहे. या स्पर्धेमध्ये कमी जोडी आहेत ज्याने 50 धावा केल्यात. पहिले जोडी आहे ज्याने 50 धावा पूर्ण केल्या पार्टनरशिपमध्ये. कट लागली बॉल. शॉर्ट फाईन लेगकडे गेला. स्लिप आहेत. फक्त 1 धाव मिळेल. सुरुवात दमदार झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा ब्रह्मराजेला मार बसला. त्यानंतर 10 धावा गोलंदाज प्रथमेश दिल्या. पुन्हा ब्रह्माने पाहिल्या तर 10-15 दिल्या आणि रोहिदास पाटील आत्ता गोलंदाजी करतो. त्याने 5 चेंडूमध्ये 1 चौकार लागलाय. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 4. इथला संघ एक मोठं आव्हान, मोठं टार्गेट बनवण्याकडे चाललाय. डोंगरा एवढं धावा आता बनतायत सध्या. 51. मागे ठेवली लेंथ. पिक करू शकला नाही. बॅटर मिस टायमिंग राहिला. फटका. अंपायर लेग बाईट दर्शवतील. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. तिथे जहानबाद इथला संघाची एकूण धावसंख्या 52. 0 विकेट, 0 गडी बाद. खरं तर आता प्रवीण, आजपासून प्रेमाचा सप्ताह सुरू झालाय. जसे क्रिकेटचे सप्ताह असतात, वारकरी संप्रदायाचे सप्ताह असतात, असे आज सप्ताह सुरू झालाय. पहिला दिवस रोज डे. आज तेडी आलाय. तेडी डे देखील असतो, हाक डे असतो, रोज डे असतो. परंतु आपल्यासाठी काय, तर आपल्यासाठी फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट डे. आपलं प्रेक्षकांचं या ठिकाणी तेडीचं आगमन झाले. बघा, पनवेलचा तेडी या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो, परंतु 14 फेब्रुवारीला यावर्षी छावा दिवस असेल. छावा दिवस अर्थात छावा चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय आणि प्रत्येकाने तो पाहिला पाहिजे. नक्कीच 14 फेब्रुवारी आपला व्हॅलेंटाईन डे वगैरे आपल्यासाठी ते नसतं प्रवीण. खरं तर छावा दिवस हा साजरा आपण करणार आहोत. परंतु प्रवीण बघा ना, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे नंतर परफेक्ट 9 महिन्यानंतर बालदिन असतो. पंच चर्चा करतील या बॉलवरती नेमकं काय घडलं, बॉल कुठे लागला. अपील केली होती खेळाडूने. सँडी पालकर आणि सचिन कडू 2 पंच चर्चा करतायत. डिसिजन पेंडिंग. चांगली गोलंदाजी करतो शेवटला संगम राजे. संगम राजे लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॉलर. पन्नाट गोलंदाजी तो करतो. लास्ट ओव्हरमध्ये त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. पंच या बॉलवरती काय वाईट बॉल की डॉट बॉल? यस, शॉट डॉट बॉल आहे. बॉल तयार. संगम राजे राऊंड विकेट. शॉर्ट बॉल हुक केलाय.
ओ व्हॉट अ शॉट, षटकार. तर बघा षटकारानं मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं. गोडगावाचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय हनुमान शेठ दाडावकर साहेब आणि त्यांच्यासोबत मोहन बलिराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सन्माननीय बालाशेठ धुमाल आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि राजाने क्रिकेट संघ गोट यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम. सोन्या पावशे 20 चेंडू 43 वरती खेळतोय, 50च्या जवळ तो पोहोचलाय आणि हा बॉल देखील सीमापार व्हाईट बॉल. बोनस 5 धावा. क्या बात आहे. जयमान नितलज संघ डोंगरा एवढं आव्हान आता तो बनवतो या मॅच मध्ये. बोनस मध्ये 5 धावा आल्या. नितलज संघाच्या एकूण धाव संख्या 63. सोन्या पावशे 7 धावा त्याला करायच्या आहेत अर्धशतक मारण्यासाठी. सध्या तो 43 वरती खेळतो. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे अंडर 90चा जादूगर सोन्या पावशे. हेलिकॉप्टर उडला ऑन साईडला, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला, त्याला स्ट्राईक पाहिजे आणि धावतोय तेजस. पंच डाऊट वाटतोय त्यांना. बाद आहे परंतु सॉफ्ट सिग्नल. बघा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तसेच प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेश दादा पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. नितेश दादा पाटील आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर रेश्मा मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सर्व महिला वर्गाचं आमच्या स्पर्धेच्या वतीनं राजाणी क्रिकेट संघ घोट आणि त्याचबरोबर या ठिकाणी बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं सर्व महिला भगिनींचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. फलंदाज बाद. फलंदाज रनआउट आहे. नवीन बॅटरचा प्लीज पाहुण्यांचं स्वागत होतं त्यामुळे आम्ही ते थांबलो थोडासा. तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव नाही त्याचा साधा. पुरा कधी तो आपला वादा कोटगावचा नितेश दादा. पुरा क्या बात आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत. खरं तर ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालं ते अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेश दादा पाटील आपलं स्वागत आहे. सन्माननीय हनुमान शेठ दारावकर साहेब उपस्थित झालेत. त्यानंतर आमच्या सर्व रेश्मा मॅडम त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व मित्र परिवार. टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्धशतक सोन्या पावशे 22 चेंडू मध्ये 50 धावा. कुटणारा फलंदाज. सोन्या बॅट उचलायची आणि सलामी द्यायचे तुम्हाला. डाऊन टू अर्थ खेळाडू. बघा या स्पर्धेतला अर्धशतक टोकणारा खेळाडू ठरलाय जयमान नितलज संघाचा सोन्या पावशे आणि त्याच्यासाठी प्राइज देखील होतं बापू ग्रुप गोडगाव यांच्या वतीनं. सोन्या पावशे तुम्हाला 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. बॅटिंग आवडते ते एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. अर्धशतकीय फलंदाज सोन्या पावशे मॅन फ्रॉम नितलज. 4 बाईक आहेत त्याच्या नावावरती. अंडर 90 कमी वयामध्ये त्याने हा कारनामा केलाय आणि आता 50 धावा. पुन्हा एकदा सिद्ध केलं स्वतःला संगमराजे. पुन्हा एकदा कट केलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. डीप मध्ये आहेत फिल्डर. 2चा मानस सुरू आहे आणि 2 पूर्ण. सिंगलला डबलने कन्वर्ट केलं. सोन्या पावशेवरती पैशांचा वर्षाव होतो. तर सन्माननीय हनुमान शेठ दारावकर साहेबांच्या वतीने स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं देणगी स्वरूप लाभलंय. त्यानंतर सन्माननीय मोहन बलिराम पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपये या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक आभार. 72 धावा या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर नितलज संघाच्या नावावरती. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. 72. सोन्या 52 वरती खेळतो. शेवटचा बॉल टार्गेट सेट चेंडू. संगम तयार. फोल्टस बॉल गॅप मध्ये केला. फक्त दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण केल्या जाईल. भाग मिल्का भाग कारण शेवटचा बॉल आहे. फक्त 2 धावा मिळतील. 2ने धाव फलक 74 वरती गेलाय आणि ही मॅच जिंकण्यासाठी 15च्या रनरेटने 75 करायच्या आहेत. गाथा 11 तळोचे मजकूर संघाला. सुनील शेठ गोंदले साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं मला देणगी स्वरूप लाभलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत ज्यांचा आत्ताच नुकता आगमन झाला त्या सौभाग्यवती रश्मिताई बेलोसे, त्यानंतर प्रेरणाताई मेंढे, स्नेहलताई गिरे आणि सलिया खान
आणि त्यातनं स्वप्नील मेंढे यांचं आगमन झालं. सगळ्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही बालाशेठ धुमाल आणि राजानी क्रिकेट संघ गोट यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षक वर्ग बघा, लहान मुलं तेडी तेडी आपण गेट समोर नका राहू प्लीज, कारण तुमच्यामुळे प्रेक्षक भरपूर येतात. आपण या साईडला या, राइट साइड लेफ्ट साइडला आपण. आणि टॉस साठी इन्वाइट करेल दोनों कैप्टन. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए अगला मुकाबला बिग फाइट होगा दो टीमों के बीच, टीम रेडगर बनाम पडले के बीच. तत्पूर्वी आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत मित्र. खरं तर या स्पर्धेला ज्यांच्या वतीनं 51,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूप लाभले ते विधी निलेश शेठ पाटील गोडगाव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्यासोबत त्यांचे मामा कबीर पाटील आपण देखील या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या दोघांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल विधीच्या वतीनं. मित्रांनो, आम्हाला 51,000 रुपये त्यांनी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाळासाहेब धुमाल आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या वतीनं. तर नक्कीच मॅचचा आनंद घेतात अरविंद शेठ चौधरी साहेब. आपण या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अरविंद या, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत. बघा, विधीचा सन्मान केलं जाते की कुली कन्या पुत्र होवी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा अपरंपार. प्रत्येकाच्या निशेबामध्ये एक तरी मुलगी यावी आणि खरं तर विधीचं कौतुक केलं पाहिजे. 51,000 रुपये सुरेश शेठ पाटील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जाईल. सुरेश शेठ निगुकर साहेब या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेंद्र शेठ निगुकर आपण या आणि ज्ञानेश्वर निगुकर तिघांनी या. ओके, तर या ठिकाणी बघा कॅप्टन आलेले आहेत रेडगर संघाचे. दोन्ही कॅप्टन जॉईंट होतात थोड्याच वेळानंतर. या ठिकाणी टॉस म्हणजे नाणेफेकी केली जाईल. सन्माननीय गहिनाथ आदयकर आमचे कुत्तरपाडा यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करेल आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. गहिनाथ दादा या. बघा, क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत. गहिनाथ दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि महेश दादा पाटील या, महेश दादा आपला सन्मान केला जाईल. या कोपरे गावाचे आमचे भूषण दादा तोडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भूषण दादा आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. मैदानाच्या चौकात तुम्ही पाहिलं तर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ कृपा सन्माननीय रमेश शेठ चांगो पाटील यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केलं जात आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतं MIDC एक्सप्रेस टिप्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह. आणि आज पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा 1,50,000 रुपयेचा मानकरी झाला दशम हिंद केसरी बकासूर. त्याच्या सोबतीनं त्याच्यासोबत चिक्या होत्या. खरं तर पहिला क्रमांक पटकावला. तसं वैकुंठवासी पांडुरंग सकाराम निगुकर यांच्या स्मरणार्थ सुरेश शेठ निगुकर यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक आभार. चला, रमेश पाटील साहेब या, आपला सन्मान केला जाईल. टॉस सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत. नितीन दादा पाटील या. नितीन दादा पाटील या, आपल्या शुभाचे टॉस केलं जाईल. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मित्र 51,000 रुपये ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. वा, काय सुपर झालंय. बॅक साईडला धावत असताना बॉडी बॅलन्स आणि स्वतःवरती कंट्रोल टेबल झेल टिपला. कॅच ऑफ द नाईट आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लय त्याचा साधा.
चे सुपुत्र आयांश आणि अथर्वच्या नावानं भरपूर जयघोष असतो. आयान, आपलं देखील स्वागत आहे. आज दादांच्या शुभ हस्ते टॉस केले होते. 4 ओव्हरची लढत असते. दोन्ही संघ लक्ष असू द्या. 4 ओव्हर. टेल्स इज अ कॉल अँड हेड म्हणजे टॉस जिंकलाय पडले संघाच्या कॅप्टननं. प्रथम डिसिजन बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे. पडले टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि रेडगर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. कैलास दादा पावशे आणि अरविंद दादा चौधरी यांचं आगमन झालंय. त्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राइज. विलास दादा पावशे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 2000 रुपये 3000चं प्राइज आहे. 2 विकेट 2000. सन्माननीय प्रदीप शेठ दादावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं स्पर्धेला 4000 रुपये देणगी स्वरूप लाभलं. त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांचा सन्मान केला जाईल. या सन्माननीय हनुमान शेठ दादावकर या आपण आपला सन्मान केला जाईल. त्यांच्या वतीने देखील स्पर्धेला भरपूर मोठं योगदान लाभलंय. त्यांचंही मनपूर्वक आभार. सन्माननीय हनुमान शेठ दादावकर यांचा सन्मान होईल आणि त्यानंतर मोहन बलिराम पाटील साहेब या आपलाही सन्मान केला जाईल. नाव बॅक टू क्रिकेट. साई, पहिला सतत आवाज ऐकूया आपण साई राजे यांचा. खरं तर मित्र दिलगिरी व्यक्त करतोय कारण एवढे पाहुणे आहेत की त्यांचा सन्मानही फार महत्वाचा आहे. धन्यवाद. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. ज्ञानेश्वर दरे, कालूराम पावशे यांच्या माध्यमातून आणि 50 कंप्लीट केली कार्यकर्त्यांना आमच्या अरविंददादा चौधरी आणि विलासदादा पावशे यांच्याकडनं 2000 रुपये. थँक्यू. रोहिदाससाठी बऱ्याच दिवसानंतर रोहिदास क्रिकेटमध्ये त्याचा रॉयल एंट्री पाहिली. गोलंदाजी खूप चांगली राहिली, फलंदाजी देखील चांगली करतात. बॅनर हिट षटकार पाहिला. हरिदास दादा पाटील यांचं बॅनर हिट षटकार पाहिला. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत आमचे. बघा तेडी आपण ग्राउंड मध्ये फिरू नका. आपल्या पाठीमागे लहान मुलं येत आहेत. लहान मुलं म्हटले की देवाघरची फुलं असतात, त्यांना तेच पाहिजे असतं. आपण पाठीमागे तुमच्या भरपूर येतात. बघा ग्राउंड मध्ये अडथळा निर्माण होईल. आपल्या मुले लक्ष असू द्या. लहान मुलं नाही की आपण बाहेर या रॅलिंगच्या बाहेर व्हा. गोलंदाज इथे पाहतोय अविनाश म्हात्रेची गोलंदाजी पाहिली. धावफलकावर धावा लागल्यात एकूण 12. समोर फलंदाज ऋषीला आपण पाहू शकाल. 70 चांगला फटका. इथे मात्र टॅप केला चेंडू. टिपला सोन्या. आजचा दिवस सुरेख. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धाव जोखीम होती, पत्करली आहे. हाय रिक्स हाय बेनिफिट मिळलाय टीम गाथा 11 अर्थात ओम ठाकूर, बाप्पा मोर्या, तलोजा मजकूर टीम. भाविश पाटील मॅचचा आनंद घेतात. राजेजी पाटील, हेमंत पाटील स्वागत आहे तुमचं. कमलाकर शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी आता 5000 रुपये आहेत. अरविंद शेठ चौधरी, विलासदादा पावशे 5000 आहेत विकेट हॅट्रिकसाठी. बक्षिसांची खैरात. चांगला फटका तर फसलाय. सोन्या पोहोचतील. चेंडूवरती चुकी करणार नाही या सोन्याकडनं. बिग विकेट. मैदानातून बाहेर ऋषीला परतावं लागेल. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून ज्यांच्या वतीने 51,000 रुपये स्पर्धेसाठी आलेत ते आपले सर्वांचे लाडके नितेश दादा पाटील. एकच वादा आपला नितेश दादा. साऊंड सिस्टम साईराजे कौतुक केलं पाहिजे. काय सुंदर साऊंड सिस्टम आहे. ओम साई साऊंड सिस्टम सागर पडवल कौतुक केलं पाहिजे. सुंदर आवाज आहे. क्या बात आहे. सागर म्हटलं तर जबरदस्त सिस्टम असते त्यांची. गोलंदाज सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू तेजस पाटील आलात. अडवा बॅटनं तेजसच्या जबरदस्त फटका. चांदण्यांच्या रात्री समोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि चांदण्यांनी त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका. तेजस पाटीलच्या बॅट्समधून दमदार षटकार.
तेजेसाठी देखील 200 रुपये आलेले आहेत. सोन्यासाठी 800 आले आहेत, म्हणजे त्यानं 4 षटकार ठोकल्यात. आणि 50 धावा काढल्याबद्दल अरविंद शेठ चौधरी आणि विलास दादा यांच्याकडनं 2000 आले आहेत. तर सन्माननीय जितेंद्र दादा भगवान पाटील यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी 1000 रुपये या ठिकाणी देणगी स्वरूप आले. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सोने आल्यात. आजचा दिवस सोन्याचा आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय गोलंदाज तयार, षटक क्रमांक 2. स्वीट शीटचा अस्त्र रोहिदास पाटील 2025 मध्ये पहिलीच मॅच खऱ्या अर्थानं त्यात खेळत असताना लगातार 2 विकेट घेतले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरविंद शेठ चौधरी आणि विलास दादा पावशे या दादा आपलं स्वागत आहे. बक्षिसांची खैरात खऱ्या अर्थानं NPL मध्ये नक्की त्यांची भरपूर मोठी कामगिरी होती. अरविंद दादा चौधरी, विलास दादा असतील, आमचे KD ब्रदर्स, शिवादादा बोपी व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. रुपेश दादा निगुकर आपल्याला इन्व्हाइट करताय. फटका तर चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तत्पूर्वी या चेंडूवरती मिळतील. तर याच दरम्यान हरिभक्त पारायण या ठिकाणी वासुदेव पोरजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या काका आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत केले. परन पोरजी यांचे पिताश्री 40 संघांना 40 खेळाडूंना संघाच्या 40 खेळाडूंना त्यांनी टी-शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. काका या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्वागत आहे सर्वांचं. दानशूर व्यक्तिमत्व गोलंदाज सज्ज सोन्या, समोर फलंदाज तेजेश. तेजेशसाठी हा चेंडू फासुबा होता. चेंज ऑफ पेस पाहिला सोन्या. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग. उमेशजी राजे मॅचचा आनंद घेतात. मनोज स्वागत आहे आपलं. अनिलजी राजे, श्रीकांत राजे मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे. गणेशजी पाटील. एकूण धावा पाहिल्या धावफलकावरती एकूण 21 आहेत. विचार करायचा आहे भरपूर मोठा लक्ष्य. 75 15.00. समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा. क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली आहे, चुकीला माफी नाही आहे. एक धाव मिळेल. तेजस पाटीलला इथे मात्र जीवनदान मिळालाय. एक धाव अंकित केली जाईल. धावफलक धावा लागल्या गेल्या. तब्बल 22 चेंडू फेकून झाले. सोन्यांच्या षटकातील 4. सुरेख गोलंदाजी रोहिदास अगदी डोकं शांत ठेवून. नक्कीच कुणाल पाटीलची कमतरता जाणवते टीममध्ये. अक्षय पाटील पॅकर आहेत टीमचे. स्वागत आहे अक्षय. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सोन्या. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला चेंडू. लॉंग लेग सीमा पार, आर पार. 4 रन. टेपला एकूण धावसंख्या 26 षटकारात 26 रन. चांगली फटकेबाजी करताना 75चा फीचा करायचा आहे. 15.00. स्विच हिट, विनाशकालीन विपरीत बुद्धी. इथे जातो चेंडू डॉट. षटक क्रमांक इथे दुसरा संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती गाथा 11 तलोजा मजकूर 26 रन. हॅलो. सन्माननीय गोडगावचे व्यक्तिमत्व सूर्यकांत पाटील साहेबांना इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय शिवाबाई भोपे बघा एक दमदार व्यक्तिमत्व आमचे नितलज गावाचे, त्यांना इन्व्हाइट केलं जातं व्यासपीठावरती. सन्माननीय नितेशदादा पाटील यांच्या वतीनं शिवाबाई भोपे आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केलं जाते की आपण यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तेडी थोडे साईडला वा. बघा तुमच्यामुळे गर्दी होते. ज्या दिवशी तुमचा दिवस असेल त्या दिवशी जरूर या, परंतु थोडे साईडला राहा. आपल्यामुळे भरपूर गर्दी होते. तर व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत रश्मी बेलोसे मॅडम, प्रेरणा मेंढे मॅडम आणि स्नेहल मॅडम, आलिया मॅडम आणि साहिला खान मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नील मेंढे साहेब देखील उपस्थित आहेत. मॅचचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं आणि राजाणी क्रिकेट संघ यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. 18 चेंडू 49 धावांची गरज. तेजसला मात्र इथनं रौद्र रूप धारण करावं लागेल. गोलंदाज आपण कुणाल पावशे. जबरदस्त गोलंदाज आहे कुणाल. तेजस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक धावचा सहजरित्या कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि ते बघता बघता
2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला आहे. एकूण धावा धावफलकावरती 28. आता 17 चेंडू 47चा लक्ष. 17 चेंडू 47 धावा. कंपल्सरी चेसिंग. खरं त्यांना आज इम्प्रेस केलं फलंदाजी करत असं सोन्यानं. अंडर 19 4 बाईक त्याच्या जवळ आहेत. कमी वयामध्ये एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला. गोलंदाज सज्ज कुणाल. हो इथे ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट जातोय. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. ठोकून ठोक करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं सोन्या खेळला बरसला. आता 16 मध्ये 47 धावा इथे बनवायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा रील स्टार इंस्टाग्राम फेमस भूपेंद्र भोईर यांचा या ठिकाणी आगमन झालंय. अर्थातच शॉर्टकट मध्ये सांगायचं ताच्या जागेवरती गा अशा प्रकारे भूपेंद्र भोईर आपलं स्वागत आहे. यावं आपण. क्या बात आहे. सोन्याने टिपलाय झेल क्रमांक 3. फलंदाज बाद तेजस पाटील. इंस्टाग्राम फेमस खरं तर मित्रांनो भूपेंद्र भोईर यांचा या ठिकाणी आगमन झालंय. इंस्टाग्राम वरती नेहमी त्यांचा व्हिडिओ आपण पाहत असतो मित्रांनो. काहीतरी संदेश त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला देण्यात येतो. आणि मगाशी सांगितलं ना की माच्या जागेवरती गा अशा प्रकारे शब्दांचा वापर करून ते नेहमी व्हिडिओ बनवत असतात. भूपेंद्र दा स्वागत आहे आपलं. बालाशेठ धुमाल आणि खरं तर कुमार पाटील यांचे भाचे आहेत ते. मामाचा मुलगा म्हणजे मामे भाऊ म्हणजे भाऊ आहे त्यांचा. कुमार दादा आपलं देखील स्वागत आहे. भरपूर चांगली रनिंग इथे पाहिली. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे सरसावेल. 30 धावा आहेत धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे चेंडू. तो सन्माननीय बाबूशेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. व्यासपीठावरती तुम्ही नितेशदादा पाटील पाहता. 51,000 रुपये त्यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर विश्वनाथ दादा बाबूराव पाटील यांच्या वतीनं 3,000 रुपये आणि हरिचंद्र निगुकर साहेब यांच्या वतीनं आम्हाला 3,000 रुपये देणगी स्वरूपाला त्यांचं स्वागत. चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू सीमा पार. सॉफ्ट सिग्नल पंचाचा षटकार. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा कधी तो आपला वादा. तर बघा सान्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय बंटी दादा पाटील एकच वादा बंटी दादा यांच्या वतीनं कॉमेंट्री पॅनलसाठी 1,500 रुपयाचं प्राइज झालंय. बंटी दादा आपलं मनपूर्वक आभार. नक्कीच बंटी दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त फटकेबाजीतनं संघर्षाला सुरुवात केली आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट जरूर केली आहे तेजसनं. इथे षटक क्रमांक संपलाय 3रा. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. 12-39. आज ऋषल दादा पाटील एकच वादा. ऋषल दादा यांचा आज वाढदिवस आहे. लोणावळ्यामध्ये सध्या ते बर्थडे सेलिब्रेशन करत नाही कारण दुःखाचा सावट त्यांच्यावरती आला. कारण त्यांच्या मामी एक्सपायर झाल्या. परंतु त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही जरूर देऊ. ऋषल तुमचा अगदी चेहरा नक्कीच प्रसन्न असतो आणि सातत्यानं गोरगरिबांची सेवा करणं हे तुमचं आद्य कर्तव्य. ऋषल पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. समीकरण इथे ठेपतो. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. रोहिदास पाटील बऱ्याच दिवसानंतर हा चेहरा तुमच्या समोर आहे. 12 मध्ये 39 सोन्या. पुन्हा एकदा सोन्यावरती भरोसा आहे. 12 मध्ये 39 षटकारांची गरज. बाबूशेठ महादेव पाटील साहेबांच्या वतीनं देखील मित्र या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आभार. गेलाय फलंदाज पास होतोय. रोहिदास पाटील बॅक टू द डगआउट. बघा गोडगावाच्या प्रत्येक ग्रामस्थांचा मी मनाच्या अंतकरणापासून सैराजे आभार व्यक्त करू. कारण प्रत्येकाने मोलाचं सहकार्य केलं. प्रत्येकाच्या परीनं प्रत्येकानं या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खूप चांगलं सहकार्य केलं.
कोणी वस्तू स्वरूपामध्ये आम्हाला मदत केली तर कोणी देणगी स्वरूपामध्ये, या सर्व दानशोदात्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जय मोरे, सुनील मोरे यांचे सुपुत्र आहेत. खूप चांगला खेळ, परंतु पाहूया युवा टॅलेंट जिगरबाज खेळाडू 11 मध्ये 39 षटकार चौकार चौकार षटकार इथे खेचावे लागतील. सोन्या जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेटसाठी पारितोषिक आहेत. चांगला फटका टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सौंदर्यपूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही. तर संपूर्ण जबाबदारी राज यांच्या खांद्यावरती आहे. राजमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. आता षटकार चौकार चौकार षटकार. आता राजला स्वतःला इथनं सिद्ध करावं लागेल. सोन्या षटकातील पुढील चेंडू पद्धत आली ते मध्ये व्यत्यय आला. थेट चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून सचिनजी कडू सर असतील, त्यानंतर सँडी पालकर सर, सुनील दादा पाटील, जावेद परीद सर. आज 4 पंच प्रोफेशनल पंच आपण पाहतोय. 10 मध्ये 38 बनवायच्यात गोलंदाजाच्या. आता बॅटनं खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला एक्झिक्यूट केला. डीपमधून क्षेत्ररक्षक येथील विवेकानं दुहेरी धाव जोखीम आहे, पत्करले जोखीम. 2 धावेनं फारसा फरक पडत नाही आहे जर्मनीतलंच टीमला. तरी आज दरम्यान घरको संघाचे संगनायक आणि क्राईम ब्रँच सिनियर सचिनजी टिके सरांचा या ठिकाणी आगमन झालंय. सचिन टिके सर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 9:36 6 षटकार ठोकायचे आहेत 9 चेंडूमध्ये. दमकम आहे फलंदाजामध्ये राजमध्ये. बॅटनं सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू टेकअप होतोय. 2 विकेटसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. अरविंद दादा चौधरी विलासदादा पावशे. तरी आज दरम्यान या ग्राउंडचे मालक लहू महाराज पाटील यांचं आगमन झालंय. लहू महाराज पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करू, कारण हा संपूर्ण प्लॉट आपण पाहतोय जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडचे मालक आहेत. स्वागत आहे आपलं. क्या बात आहे, जबरदस्त. आणि नक्कीच करूया तर आमचे डान्सर संतोष शेलके मॅचचा आनंद घेतील. संतोष तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता 7 मध्ये 36 बनवायचे आहेत. 7 चेंडू 36. नितलस टीमसाठी शुभेच्छा आल्यात. अरविंद आपला प्रतीक शेठ चौधरी, मुकेश पाटील, मुकेश शेठ पाटील, अक्षय मात्रे, अक्षयजी मात्रे, संतोष शेलके, सचिन भोपी, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 7 चेंडू 36. एक धाव अंकित. आता पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःच्या खिशामध्ये ठेवणार. षटक क्रमांक 4 ची सांगता. आता 5 चेंडू 35 धावांची गरज आहे. गाता 11 तलोजा मजकून. जवळपास 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. पॅच नंबर ही 3री आहे. तर व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे नितलस गावाचे विजयदादा दरे मॅचचा आनंद घेतात. विजयदादा स्वागत आहे आपलं. भीम शेठ पाटील यांच्या माध्यमातून षटकार, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. सोन्यासाठी 800 जमा झालेत, रोहिदाससाठी 200 आहेत आणि तेजससाठी 200 आहेत. राजसाठी 200 आहेत. रवी काटे अनुभवी हो वेग आहे. लेग स्टंपला मिस करतायत पंच. वाईटची खून. आता समीकरण टेपतोय. येणारे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. आता सिंगल डबलनं काम बनवायला हे नाही. षटकारांचीच भाषा आता राजला इथनं सुरुवात करायची. षटकारांची इथनं षटकार आपण मोजणार. येणार का 6 मध्ये. हो ब्लाइंड स्ट्रोक. इथे चेंडू डॉट. आता मॅचमध्ये इन झालाय जनमान नितलस संघ. जबरदस्त खेळ राहिला. सोन्या जबरदस्त खेळली. आपण सोन्याच्या माध्यमातून पाहिली. 50 नक्कीच त्याची पाहिली या मैदानावरती. सुरेख खेळ राहिला. 5 मध्ये आता 34. राज आडव्या बॅटनं गॅप आहे मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. सावकार आलाय. 4 रन.
यस फलंदाज बाद LBW फलंदाज इथे राज फलंदाज बाद रवी राजे स्वागत आहे आपलं देखील. क्रिकेट प्रेमी आहेत आमचे रवी राजे स्वागत आहे. फलंदाज बाद झाल्यात नवीन येणारा फलंदाज सचिन राजे. भरपूर धावसंख्या पाहिली आपण जैन बांधणीतल्याच टीमच्या माध्यमातून सोन्या बरसलाय. ह्या मैदानावरती धावसंख्येचा उच्चांक देखील पाहिला जैन बांधणीतल्याच टीमच्या माध्यमातून. चेंडू आहेत या षटकातील अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. 3 म्हणजे 30. किती फरकानं सामना इथे गमवावा लागेल या दिशेनं याच ईर्षेनं इथे मात्र रवी काठे गोलंदाजी करतायत. 3 मध्ये 30 धावा सचिन राजे. स्विच हिट जबरदस्त तडाखा परंतु फटका फसलाय. फलंदाज बाद सचिन राजे बॅक टू द डगआउट. नक्कीच किरण आपण फास्ट झाला. किरण राजे ब्रदर्स इथे नाराज आहेत खऱ्या अर्थानं कारण सुरुवात थोडीशी खराब. संगमची फलंदाजी गरज होती षटकारांची चौकारांची परंतु फलंदाज बाद झाला. कॅच सोन्याने काय अगदी अपोजिट साईडनं ती कॅच टिपली मॅच टिपली मी म्हणेन. कारण संगम जर असता तर मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र असतं कारण संगममध्ये क्षमता भरपूर मोठी होती. जरा नाही तर क्रिकेटमध्ये भाषेला नक्कीच मान नसतो. इथे डॉट चेंडू झालाय